नमस्कार. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा प्रतिउत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंधूर राबवित पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी अनेक अड्डे उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानने पोलखोल करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे प्रदेशात पाठवली आहेत. एकीकडे या शिष्टमंडळांचा भाग असलेले काँग्रेसचे काही नेते सरकारकडून स्तुतिसुमन उधळताना दिसून येत आहे, तर दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारवर सातत्याने टीका करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी मध्य प्रदेशात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्र सरकारचा परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तान बरोबरच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जवळपास 1.5 महिन्यापूर्वी 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांचा 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात या हल्ल्यांचा सूड म्हणून 7 मे रोजी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळावर हवाई केलेले. या हल्ल्यात 100हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय लष्कराच्या राबविलेल्या या मोहिमेला ऑपरेशन सिंधूर हे नाव देण्यात आले आहे. यानंतर पाकिस्तानातील भारतीय ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्य दलाने तो यशस्वीरित्या म्हणून पार पाडला. जवळपास 78 तास भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता. या दरम्यान भारताकडून अचानक युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची तोड डांगली व अमेरिकेच्या मध्य प्रदेशानंतर भारताला विरोध केला असा आरोप विरोधांनी केला आहे.